नमस्कार मित्रांनो, मी रोहिणी आणि स्वागत आहे तुमच्या आपल्या ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरून सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीतील सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जय मल्ल्याबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या खंडपीठासमोर सुप्रीम कोर्टात सध्या शिवसेनेसह सुनावणी चालू आहे. ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात केलेल्या तुफान युक्तिवादामुळे ठाकरेंचं पारडं जड असल्याचं आणि शिंदेंचं टेन्शन वाढल्याचं दिसून येतंय. निवडणूक आयोगानं चुकीच्या पद्धतीनं शिंदेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्याचा दावा सिब्बल यांनी केलाय. निवडणूक आयोगाला पक्षाची घटना वैध आहे की नाही हे ठरवण्याचा कोणताही अधिकार नाहीये आणि 2018च्या पक्षघटनेला आयोगानं नाकारलेला निर्णय चुकीचा होता, असा युक्तिवाद खंडपीठासमोर करण्यात आला. न्यायमूर्ती जय मल्ल्याबागची यांनी सुभाष देसाई प्रकरणाचा संदर्भ देत स्पष्ट केले की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्षापासून स्वतंत्रपणे वागू शकत नाही. जरी विधिमंडळ पक्षातील बहुसंख्य आमदार वेगळं मत व्यक्त करत असले तरी राजकीय पक्षाचा निर्णयच अंतिम मानला जातो. निवडणूक आयोगाने आमदारांच्या बहुमताला महत्त्व देण्याऐवजी राजकीय पक्षाच्या बहुमताला महत्त्व द्यायला हवं होतं, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. शिंदेंच्या गटाकडून 26 जुलै 2022 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत 2018च्या घटनेत दुरुस्ती केल्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. जर घटना अस्तित्वात होती आणि त्यानुसारच कार्य चालले होते तर निवडणूक आयोग 2018ची घटना उपलब्ध नाही असं कसं म्हणू शकतो, असा सवाल सिब्बल यांनी केला. आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर वेळेत निर्णय न झाल्यामुळे 10व्या अनुसूचीचा उद्देशच निष्फळ ठरल्याची टीका सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर केली. तर मित्रांनो, या सर्व युक्तिवादामुळे आणि न्यायालयाच्या निरीक्षणांमुळे येत्या काळात सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार आणि याचा फायदा कोणाला होणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमचा कौल कोणाच्या बाजूने असेल हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडी आणि बातम्यांसाठी आपल्या ऑल इन वन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.